आपल्याकडे आता एक मैत्रीण आलेली आहे ज्यांचं नाव आहे विजया कुलकर्णी. नमस्कार. बरं, तुम्ही आम्हाला एक अस्सल मराठी पदार्थ शिकवताय, तर त्या पदार्थाचं नाव काय आहे आणि तो कुठचा आहे? भरलेल्या कांद्याची भाजी आणि कुरुंदवाड. कुरुंदवाड कुठे आहे? कुरुंदवाड नरसिंहवाडी असं दत्ताचं मोठं स्थान आहे, त्या नदी पलीकडे कुरुंदवाड आहे. त्या दत्ताचं जागृत देवस्थान आहे, मोठं. हा, मोठं ऍक्च्युली. तर तिथला हा पदार्थ आहे. तर ह्याचं साहित्य आपण नीट लिहून घेऊया. पदार्थ शिकता शिकता काकूंशी अजून भरपूर गप्पा मारायचे. तर काकू, साहित्य सांगा ना. कांदे, ओलं खोबरं, तिखट, हळद, मीठ, गूळ, मोहरी, हिंग, गोडा मसाला, कोथिंबीर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आजी, आता आपण आधी काय करतोय? आपण मसाला तयार करून घ्यायचा. अच्छा, जो कांद्यात भरायचा आहे. हो, ठीक आहे. त्यासाठी ओलं खोबरं, हो, कोथिंबीर, हा गोडा मसाला. हा. काकू, गोडा मसाला घरी करता तुम्ही? हो. मला माहिती होतं की काकूंना मार्केट मधला अजिबात चालत नसणार आहे. गोडा मसाला घरी केलेला पाहिजे. दुसरा चमचा. तिखट एवढं पुरेल काकू? हो हो. तुम्ही बेताच खाता तिखट? नाही, 4च कांदे आहेत ना, कांद्याचं पण तिखट असतं. जेवढं आपण प्रमाणे घेतो. हळद, मसाल्यात थोडीशी घालणार. पण ते पांढरे कांदे जे असतात ते मूळतः पण थोडेसे गोडसर असतात ना. तुम्ही शिजवल्यानंतर ते पण गोडसर लागतील ना आपल्याला. छान लागली भाजी, मस्त. पण ही भाजी जी आपण करतोय तर ती अशी रश्श्याची होणार आहे का? रश्श्याची होणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी वरून मसाला वगैरे घालायचा नाही. त्याच्यात कांद्यात भरलेला असतो ना, तेवढाच पुरे होतो. काकू, मीठ राहिलंय ना, ते आत्ता घालूया थोडं मसाल्यात? घातलं नाही का? नाही, तिथं थोडं दिसतंय ना. बघा घातलंय का नाही. मला नाही घातलं काकू. नाही तर मी विसरतो गप्पांमध्ये. असं होतं. मग मला आठवतं, अरे मीठ घालायचं राहिलंय, मग आम्ही नंतर घालतो. पण आज खरंच नाही घातलंय. मला आठवलेलं आहे कळ्यामध्ये. ठीक आहे, हा मसाला करून घेतलाय. आता आपण तो कांद्यामध्ये भरू. मसाला रेडी झाला आणि काकूनी मला मसाला तयार झाल्यावर हळूच विचारलं, तुला चाखायचं आहे का? नाही काकू, आपण चाखून बघायचा होय की नाही भरायच्या आधी? असं मी बघू का चिमटीने? मीठ झालाय का? परफेक्ट, मस्त आलाय. आता हा भरायचा ना कांद्या? हो हो. पण कांदा तुटू द्यायचा नाही. मला वाटतं गोड्या मसाल्याचा पण जो एक ओरिजिनल थोडासा तिखटपणा असतो ना, तर तो पुरेसा आहे. म्हणजे काकूने जेवढं तिखट घातलं होतं तेवढं परफेक्ट होतं. कांदे आपण जसं भरली वांगी कापतो तसे असे कापून घेतलेले आहेत, उभे चिरा. हलक्या हाताने ते कांदे भरून घेऊया. काकू, कुरुंदवाडीला अजूनही जाता तुम्ही? म्हणजे तुमचं घर वगैरे आहे तिकडे? आहे. अच्छा. आणि तिकडे कोण कोण होतं? आणि दादरच्या घरामध्ये कोण कोण राहायचं तुम्ही फॅमिली? मी, माझे मिस्टर, माझी मुलं. मुलं कोण कोण आहेत? ही अनिता माझी मुलगी. आणि भालचंद्र म्हणून मोठा मुलगा आहे. भालचंद्र आर्किओलॉजिस्ट आहे. आणखी धाकटा आर्किओलॉजिस्ट आहेत ते. हो. आणि पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी. अच्छा. अशी माझी 3 मुलं आहेत. आणि माझे सासू सासरे होते तेव्हा इथे राहायचे तुमच्या जवळ. आणि ते गावी असायचे आणि इथे असायचे. अच्छा. आणि यजमान काय करायचे आपले? सायंटिस्ट होते, व्ही.जी. कुलकर्णी. तुम्ही नाव ऐकलं असेल, किंवा संस्कार वगैरे लोकसत्तेत लिहित असत. अच्छा. पुष्कळ अनोखा उंबरठा वगैरे त्यांनी बरेच लिहिले, भरपूर त्यांनी लिहिले लोकसत्तेत. आणि ते मोठे सायंटिस्ट होते आणि शिक्षण तज्ञ पण होते. आणि त्यांनी एक असा सिद्धांत मांडला होता की सोपी भाषा केल्यानंतर मुलं जास्त मार्क मिळवू शकतात. आणि हा सिद्धांत सगळ्या जगानं त्यांचा मान्य केलेला आहे. आणि आम्ही तो फॉलो पण करतोय. हो. असं
कांद्यामध्ये मसाला भरून झाला आणि आपल्याला आता फोडणी करायची आहे. तर आजी तुम्हाला ह्याच्यातलं काय काय हवंय मला सांगा. मोहरी, हिंग आणि हळद घ्या. मोहरी, हिंग. हे थोडस तडतडल्यानंतर आपल्याला हळद घालायची. थोडा मोठा करू का आजी? घालू? हा, उडाले ना व्यवस्थित? आता अजून जरा उडायला पाहिजे आहे अजून सगळं. येस, हे जे आहे ना हेच गुपित आहे ऍक्च्युली. म्हणजे उत्तम पदार्थाची जी अगदी ती परफेक्ट एक्स्ट्राची जी टेस्ट येते ना, की माझ्या आईच्या हातची चव, माझ्या आईच्या हातची चव हीच ती. आम्ही एवढा कुठे वाट बघणार आहे. जरा तुडतुड झालं की घालायचं लगेच. झालं. हा, आता कांदे. आता काय ते झाकण पाणी नाही घालायचं काकू? एक वाफानंतर पाणी. ओके, 1-2 मिनिटं वाफ आणतो आणि मग पुढे काकू काय करतात ते बघूया. वाफ आलेली आहे मस्त सणसणीत. आता पाणी दे. हॅलो, किती बस मसाला जो मसाला उरला होता तो घातला ना आपण काकू. आता परत झाकण. हो. काकू किती वेळ ठेवायचं झाकण? अजून 5-7 मिनिटं तरी पाहिजे. 5 मिनिट शिजायला पाहिजे ना, कांदा व्यवस्थित आतून शिजायला पाहिजे ना. पण 5 मिनिटात भाजी तयार होणार आहे. खरंच झटपट होणारी भाजी आहे. आणि घरामध्ये जेव्हा भाजी नसते किंवा पावसाळ्यामध्ये कितीतरी वेळेला भाजी मिळत नाही, चांगली हिरवी भाजी आपल्याला, तर तेव्हा कांद्याच्या माळा आपल्याकडे असतातच नेहमीच घेतलेल्या. तर ही भाजी नक्की करा. आणि आत्ता आम्ही कशी केली त्याचं साहित्य आणि कृती लागेल घेऊन घ्या. भरलेल्या कांद्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मधून चीर दिलेले पांढरे कांदे, ओलं खोबरं, तिखट, हळद, मोहरी, मीठ, गूळ, हिंग, गोडा मसाला आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, गोडा मसाला, तिखट, हळद, गूळ आणि मीठ घालून सारण तयार करावं. उभी चीर दिलेल्या कांद्यांमध्ये हे सारण भरावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये सारण भरलेले कांदे आणि पाणी घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.